मुक्ताईनगर पोलिसांची आजवरची मोठी कारवाई. चोरट्यांच्या चौकटीतून चोरीच्या 29 दुचाकी जप्त. जळगावसह गुजरात, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे व रायगड जिल्ह्यातील 22 गुन्ह्यांची उकल. 26 लाखांची वाहने जप्त. जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुक्ताईनगर पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी कारवाई करत आंतर जिल्हा मोटरसायकल चोरट्यांचा टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे 26 लाख रुपये किमतीच्या 29 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून त्यातील 22 दुचाकी चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी 26 जून 2026 रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक अंतर्गत तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना शोध घेतला. त्यानुसार विशाल सुरेश सोनोने राहणार पिंपरूड तालुका यावल जिल्हा जळगाव, कुंदन सुनील महाले राहणार सालबर्डी तालुका मुक्ताईनगर, वडवे व सालबर्डी येथे 2 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी राज्यभरातून दुचाकी चोरी करत त्यात विविध ठिकाणावरील बस स्थानक तसेच रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये पार्क केल्या व तेथून आरोपी ग्राहकाला अल्प किमतीत दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या ताब्यातून 25,80,000 रुपये किमतीच्या एकूण 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील वाहन चोरीचे गुन्हे 22 गुजरात राज्यातील उधना, सुरत पोलीस ठाणे, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, नवी मुंबईतील नेरूळ, नाशिक जिल्ह्यातील निफाड, पुणे शहरातील वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सहकारवाडा, रायगड जिल्ह्यातील नेरळ तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. अन्य 7 दुचाकींबाबत वाहनांच्या चेसिस व इंजन क्रमांकांवरून माहिती काढली जात आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसूड, हवालदार अजय खंडेराव, हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक आसिम तडवी, पोलीस नाईक कमलेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ठाकरे, स्वप्नील पवार आणि अक्षय वाडे आदींच्या पथकांनी केली आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. जळगाव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये साधारण 1-1.5 महिन्याखाली आम्ही DB पथकाची स्थापना केली होती आणि त्या DB पथकाच्या अंतर्गत आम्ही एका गुन्ह्याचा तपास करत होतो. एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल होता. त्याच्यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व इथली DB टीम असे त्या चोरीचा तपास लावत होते. त्या तपासादरम्यान एकूण 4 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आणि त्या 4 आरोपींमध्ये ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यावेळेस आम्हाला एकूण 29 चोरीच्या मोटरसायकल रिकव्हर झालेल्या आहेत. आता त्या मोटरसायकलचा तपास घेतला असता त्यातल्या जळगाव जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत. एक गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली मोटरसायकल आहे आणि इतर सर्व या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अशा पद्धतीने एकूण 29 मोटरसायकल या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारीच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या पुढाकारानं त्या DB पथकानं डिटेक्ट केलेल्या आहेत. या DB पथकामध्ये कोण कोण कर्मचारी होते सर, आपले काही सांगताय? या DB पथकामध्ये हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक आसिफ तडवी, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ठाकरे, स्वप्नील पवार व अक्षय वाडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे, कष्ट घेतलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोटरसायकल रिकव्हर झालेल्या आहेत. या 29 मोटरसायकलची एकूण अंदाजित किंमत बघितली आपण तर ती साधारण 25,80,000 रुपयाच्या घरामध्ये जी मोटरसायकल आहे त्या आपण आज डिटेक्ट केलेल्या आहेत.